ओंगळवाण्या चाले आपल्याकडं नाही. आणि तू का म्हणे माझे बावळट कोणीकडचे ह्या परंपरा आहेत का आपल्या? ओढून ताणून वजनदार ऐश्वर्य संपन्न देखण्या, एवढं सांगू का तुम्हाला मी? इथे 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 रग लागली पाहिजे. आणि उच्चैर घोषई ही उच्च स्वरात आकाशातल्या ब्रह्मसत्तेला पाहात वारकरी प्रमाण म्हणतात. आणि त्यातला आनंद वेगळा आहे. इथं उगीच म्हणायचं नाही आदि नारायण, झोपते ना लोक. अंकुश भाऊ बरोबर आहे की नाही? या परंपरा आहेत आपल्या. वंश परंपरेने तुम्ही मालक आहेत, पण या परंपरेचा महाराष्ट्रात मी स्टार प्रचारक आहे. अशा मरगळ आल्यासारख्या टाळ्या काय वाजवता? यापेक्षा कधी टोल नाक्यावरच्या टाळ्या मोठ्याने वाजतात. एक वाक्य बोलतो आरंभालाच पत्रकारांच्यासाठी. जुन्यांचा कर्मठपणा आणि नवीन लोकांचा ताचडपणा शिथिल झाला तर महाराष्ट्रात आणि भारतात शिवराज्य रामराज्य निर्माण होईल. आणि ती क्रांती करण्यासाठी रक्त अनुवंशाची आवश्यकताच असते असं नाही. असावी पण असतेच असं नाही. एक विचार असा आहे, रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचा ओलावा अधिक महत्वाचा असतो. आणि तो आम्हाला तुमच्याकडनं मिळाल्यामुळे आम्ही या परंपरेत आम्हाला धन्य मानत आहोत. शंकराचार्यांची परंपरा सांगणारे लोक आहेत, रामानुजांची परंपरा सांगणारे लोक आहेत, तुकोबारायांच्या फळ परंपरेचा प्रचार करणारी लोक आहेत. नाथ महाराजांची परंपरा मांडण्यासाठी कुणीतरी विडा उचलणं गरजेचं होतं आहे, असणार आहे. म्हणून मी संकल्प केला, महाराजांच्या फळ परंपरेची मालिका मी अभ्यासली, नाथरायांचा हरिपाठ पाहिला आणि मग त्याच्या सांगतेला गुरुशिष्य परंपरेचं अवर्णनीय चिंतन करणारा अभंग माझ्या हृदयाला परतत्व स्पर्श करू लागला. आणि तो अभंग निवडण्यासाठी मी आज सातत्यानं दिवसभर विचार करत होतो, करावं तरी काय. अभंग माझ्या डोळ्यासमोर होता, सत्पदते ब्रह्म चित्पदते माया. पण तीर्थातल्या लोकांनाही पारिभाषिक शब्द कळत नाही. एका मुलाला मी म्हणालो, रजू बद्दल तुझं काय म्हणणं आहे? तो म्हणाला, तिने लव्ह मॅरेज केल्यापासून भेट होत नाही. तर रजू म्हणजे मुलगी नसून दोरी असं त्याला मला बोलायचं होतं. पण त्याचं MBA क्वालिफिकेशन असल्यामुळे मला गप्प बसावं लागलं. एकदा सरांनी मला विचारलं होतं, तुला संगीताबद्दल काही माहिती आहे का? मी त्यांना म्हणालो, हल्ली ती मला भेटत नाही. तर संगीता म्हणजे स्त्री मुलगी नसून गीतम वाद्यम नृत्यम त्रयम संगीतम उच्येते. गीत वाद्य आणि नृत्य या त्रिवेणीला एकत्र आल्यानंतर त्याला संगीत म्हणतात. परंतु ती व्याख्या समोरच्यालाही कळत नव्हती आणि त्याला सांगून मला फायदा होईल असंही वाटत नव्हतं. म्हणून बऱ्याच लोकांना जरी अध्ययन असलं तरी लघुप्रस्थानत्रय आणि बृहत प्रस्थानत्रयातल्या पारिभाषिक शब्दाच्या ज्ञानाचा प्रचंड अभाव आहे. वाच्यार्थ लक्षार्थ दूरच. एका मुलीला मी म्हणालो, पापड घे आणि भाजीत बैस. हे कळायला एवढा वेळ लागतो. त्यांना जहत अजहत बिंब प्रतिबिंब सत्ख्याती असत्ख्याती पंचसंधी प्रकरण
कणादांची न्यायसूक्त भाषा, सांख्यांचं तत्वचिंतन, बौद्धांचा शून्यवाद, शंकराचार्यांचा मायावाद, या सगळ्या गोष्टी आपल्यापासून कितीतरी दूर अशा प्रकारच्या आहेत. जे अध्यापक आहेत, जे शिकवतायत, जे शिकलेत, त्यांना या शब्दांचे संस्कार आहेत, बाकीच्यांना माहिती नाही. ती चांगली ग्रॅज्युएट मुलगी हो, पहिली आलेली, तिने उडदाचे पापड हातात घेतले, माळ्यांचा मळा गाठला आणि पापड घेऊन ती भाजी इथं बसली. कीर्तनही झालं, स्वयंपाकही झाला, पुढी भिक्षा झाली, मी निघालो तरी ती पापड घेऊन भाजीतच बसली होती. हा वाच्यार्थ लक्षार्थ कळत नाही. म्हणून येणाऱ्या काळात नाथांनी चॅलेंज केलं, संस्कृत देवे केले आणि प्राकृत काय चोरापासून आणले. या सगळ्या संतांची प्रतिज्ञा एकच आहे, घोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती तुकोबाराय, हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी ज्ञानोबाराय, मराठा ती तुका मेळवावा समर्थ रामदास स्वामी. या चारही संतांची चतुसूत्री एक आहे की भारतीय तत्वज्ञान, शास्त्रीय तत्वज्ञान, वेदाचं तत्वज्ञान, उपनिषदाचं तत्वज्ञान, ब्रह्मसूत्राच्या परिष्कारांची भूमिका, सैद्धांतिक मत, प्रमेय, दृष्टांत आणि प्रक्रिया कळण्यासाठी या लोकांना मराठी चर्चा करावी लागेल. नाथांनी रंजन केली, बहुरूढ भारूढ केली. निळोबारायांच्या गवळणी जेवढ्या ताकदीच्या आहेत तेवढ्याच ताकदीच्या नाथरायांच्या गवळणीत तल्लीनता, तद्रुपता, तन्मयता, तदाकारता हे नारद भक्ती सूत्र समजून घ्यायचं असेल तर नाथरायांचं भागवत पाहावं लागेल. शंकराचार्य समजून घ्यायचे असतील तर हस्तामलक समजावं लागेल. स्त्री चरित्र आणि चारित्र्य आणि आचारशुद्धी पाळायची असेल तर वारकरी संप्रदायाने चिरंजीवपट डोक्यावर घेणं गरजेचं आहे. शुकाष्टक ग्रंथ आहे, रुक्मिणी स्वयंवर आहे. एवढं सगळं आपल्याला पैठणात उपलब्ध असताना एखादी कविता म्हणणं, एखादं गाणं म्हणणं हे दारिद्र्याचं लक्षण आपल्याला परवडणारं नाही. भानु उकारांत शब्द, हा भानु म्हणजे सूर्य, भानु म्हणजे तेज, भानु म्हणजे प्रकाश, भानु भास्कर, भानु सविता, भानु दिवाकर. शब्दानाम अनेक अर्थाः भवन्ति अमरकोश. एका शब्दाचे अनंत अर्थ प्रतिपादन करता येतात. भानु महापुरुष एक, भानु मूळ पुरुष दोन, भानु उद्गाता तीन आणि भानु सूर्य चार. अशा तत्वज्ञानाचा लख प्रकाश देणाऱ्या आणि अंधकारातून ज्ञानाच्या दिव्याखाली आणणाऱ्या भानुदासांच्या कुळात शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचं येणं हे महाराष्ट्राचं भाग्य, मराठवाड्याचं भाग्य, पैठणचं भाग्य, तुम्हा वंशजांचं भाग्य, आम्हा अनुयायी मंडळींचं भाग्य, वारकरी परंपरेचं भाग्य. ज्ञानोबाराय महारावांचे राव आहेत, योग्यांची माऊली आहे. तुकोबाराय जगद्गुरु आहेत, नामदेवराय भक्त शिरोमणी आहेत, महामेरू गोरोबा काका आहेत. परंतु संतात राजे नावाचं पद आहे ना, ते शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना आहे. आता याला महाभारत सांगतो, कालो वा कालनम राज्ञा राजा वा काल कारणम इति ते संशयो माभूत राजा कालस्य कारणम षष्टी तत्पुरुष. राजा देशातील परिस्थितीचा साग्र जिम्मेदार असतो. म्हणून मंत्रीच राजा असतो असं नाही, भरजरी कपडे घातलेत म्हणजे राजा असं नाही, ढाल भरचे भालाय म्हणजे राजा असं नाही. तर हे तत्वज्ञान देणारा कुणी एक संत परंपरेत राजा अपेक्षित आहे. म्हणून भानुदासांच्या कुळात नाथराय राजे झाले.
माझे राजा. फडाच्या परंपरेला योग्य अशा प्रकारची आपण चाल म्हटल्याबद्दल मनपूर्वक तुम्हाला मी धन्यवाद देतो. भजनातला ठेका, भजनातला अरेला, भजनातली बैठक, भजनातला आरोह अवरोह वेगळा असतो आणि फडम परंपरेची उठावण वेगळ्या प्रकाराची असते. घोळून टाळ वाजवायचा, घोळ घोळा वाजती, काही ठिकाणी घळा घळा वाजती टाळ. पूर्ण अंगाने पखावज हा फड परंपरेचा अंग आहे. सकल संतात राजे ज्यांना म्हणावं त्यासाठी हे प्रमाण अत्यंत उत्तम फलदायी अशा प्रकारचं आपण दिलं. अशा शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या चरणावरती माझा माथा नतमस्तक करून निवडलेल्या अभंगाकडे मी प्रवासाला सुरुवात करतो आहे. उपोद्घात प्रास्ताविक आणि प्रस्तावना ज्यांना ग्रंथाची कळते त्यांचा प्रवेश ग्रंथात होत असतो. तशी आरंभाची बैठक ज्या श्रोत्यांना उमगते त्यांना वक्त्याचा अंदाज येत असतो. एका सीतावरनं भाताची परीक्षा होत असते. हल्ली कुकरच्या शिट्ट्या होतात परंतु भाताचा अंदाज लागत नाही. 2 तास 1.5 तास अभंग निवडू नये. अभंग निवडणाराचं अभंगाशी कधी नातं जुळलं तर ईश्वराचीच कृपा समजायची. तुम्हा सगळ्या श्रोत्यांना या उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझ्या निवडलेल्या अभंगाकडे मार्गस्थ होतो आहे. खूप परंपरा आहेत, प्रदीर्घ परंपरा आहेत, काही अविकसित परंपरा आहेत, काही परिच्छिन्न परंपरा आहेत, काही खंडित परंपरा आहेत. या सगळ्या परंपरा तुमच्या समोर मांडण्यासाठीच श्री महाराजांनी मला इथे निमंत्रण दिलं असं मला स्वतःला कळत नकळत वाटतं. वैष्णवात 4 संप्रदाय आहेत. एक श्री संप्रदाय, ब्रह्म संप्रदाय, सनकादिक संप्रदाय आणि रुद्र संप्रदाय. किती झाले? 4. त्यानंतर अजून 4 पथ आहेत, 4 मार्ग आहेत आणि त्या मार्गावरती आपल्या सगळ्यांचं पाऊल आहे. एक आहे स्वरूप, दुसरा आहे प्रकाश, तिसरा आहे आनंद आणि चौथा आहे चैतन्य. किती झाले? 4. दिशा भौगोलिक आहेत 8. 8 दिशेला 8 संप्रदायानं एकत्र येऊन सनातन धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करावा आणि आटकेपार आपला भगवा ध्वज फडकावा आणि आपली मान आणि शान उंच करावी, यासाठी या परंपरेचं निर्माण आहे. स्वरूप परंपरा समर्थांची. याला प्रूफ पुरावा काय? तर स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ. याला श्लोक काय? आदिनारायणं विष्णू ब्रह्मानांच वशिष्ठकम श्रीरामम मारुतीम वंदे रामदासं जगद्गुरुम. ही स्वरूप संप्रदायाची परंपरा. प्रकाश परंपरा म्हणजे नाथ परंपरा. या नाथ परंपरेत आदिनाथं गुरुं वंदे ही उमा आदिनाथ मत्स्येंद्र गोरक्ष गहिनी श्रीमन निवृत्तीनाथ दादा ज्ञानोबरायापासून आपल्यापर्यंत ही परंपरा. यातही 12.5 पंथ आहेत. 12.5 पंथात अय्यनाथी, सीतापंथी, संतोषनाथी, रामनाथी, पागलपंथी असे 12.5 पंथ आहेत. 12.5 पंथात पुन्हा नाथ परंपरेत 2 संप्रदाय आहेत. एक अवघड आहे आणि एक दर्शनी आहे. आपला जन्म गेला, किलू किलूचे टाळ आपले वाजून छटाकावर आले. आदिनाथ गुरु सकळ, पण त्या नाथातले आपण कोण, नाथ का अनाथ, याचा अंदाज लावणं गरजेचं आहे. पैठणहून मी गेल्यावर नाथ षष्ठी झाली स्वारी की आता कार्तिकीला आळंदीला आहे. मी 64 योगी सांगणार आहे. 2च कीर्तन आहेत माझे. एका दमात 64 योगी सांगणार आहे आणि त्या योग्यांची नावं आपल्या समोर देणार आहे तिथे. तसं स्वरूप परंपरा तुमच्या समोर मांडली. प्रकाश परंपरा ज्ञानोबराय. चैतन्य परंपरा राघव केशव बाबाजी तुकोबारायापासून बहेणाबाई पाठक, निळोबाराय कुलकर्णी, दिहुकर, वास्कर इत्यादी फडकरी. झाली व्यवस्था. याला बिनचूक नकाशा म्हणायचे. हा तुमच्या समोर मी देतोय.
कीर्तन आत्ता होऊन जाईल, पण या क्लिपा सगळीकडं एडिट होऊन आज ना उद्या जाणार आहेत. प्रत्यक्ष दर्शनी चित्रीकरण समाजापर्यंत आज संपूर्ण विश्वात, राज्यात, भारतात, गावात, खेड्यापाड्यात, तांड्यात, शहरात, मोहल्ल्यात पोहोचतं आहे. केवळ एवढाच समाज नाही, लाखो लोक या महोत्सवाला अनुभवतायत, ऐकतायत, श्रोतेत, त्यांना ओलावाय, ते आपल्याला रिप्ले देत आहेत, अनुभवतायत, आनंद घेत आहेत. माऊलींचं कीर्तन मी पाहिलं, आमच्या पुरुषोत्तम दादांचं प्रवचन मी ऐकलं, आत्ता हरिपाठ ऐकला. म्हणजे या विज्ञानाच्या उपकरणामुळे फायदा खूप आहे, उत्तम आहे, पण विज्ञानाच्या उपकरणाचा फायदा घेण्यासाठी फडकरी बुवा आणि संस्थानिक वेल एज्युकेटेड असावा लागतो. त्याला जर फाईलच ओपन करता नाही आली त्याची आणि मोबाईलची, तर खातच उघडत नाही. विठाल विठाल ही चैतन्य परंपरा आहे. आणि आनंद परंपरेत आदिनारायण पदम श्री भगवान विष्णू धातार म्हणजे विधी ब्रह्मा, आत्री ऋषीवर्य, दत्तात्रय राष्ट्रपती महोदय, त्यांचे 3 शिष्य यदू महाराज, सहस्त्रार्जुन आणि जनार्दन, हे खानदेश प्रभागातल्या जळगाव जिल्ह्यातल्या 40 गावातील बहुल गावचे. मूळ उपनाव देशपांडे. तसे जनार्दन भिन्न भिन्न आहेत. रामा जनार्दनाचे 2च वाङ्मय आहेत, आरती ज्ञानराजा, अनंतभुजा, आरती अनंतभुजा, विठो पंढरी राजा, असे 2 प्रकरण आहेत. याखेरीज माझ्या वाचनात समीक्षा करण्यात दुसरं काही वाङ्मय पाहायला मिळालं नाही. अजून एक जनार्दन आहेत, त्यांचं नाव श्रीमज्जनी जनार्दन मूर्त ए नमः. त्यांची परंपरा थोडीशी अल्प आहे, वेगळी आहे. ते म्हणतात आदिनाथं गुरुं वंदे कंथडीं ज्ञानसागरम धुंडीराजम प्रणम्यादो निर्गुणंच जनार्दनम. ही परंपरा आहे. ते कंथडीशी कनेक्ट आहे. आणि नाथ जतीतल्या, नाथ पंथातल्या उपदेश घेतलेल्या यतींना सुद्धा गजकंथडीच्या बद्दल यथार्थ माहिती नाही. अशी ती परंपरा आहे. आणि आपली जी परंपरा आहे ही आनंद देणारी परंपरा आहे, आनंद घेणारी परंपरा आहे. दत्तात्रयच आनंद मूर्ती आहेत, नारायणच आनंद मूर्ती आहे, ब्रह्मा आनंद मूर्ती आहेत, भैयासाहेब महाराज आनंद मूर्ती आहेत, विणी माधव महाराज आनंद मूर्ती आहेत, वंशज तुम्ही आनंद मूर्ती आहेत, श्री महाराज आनंद मूर्ती आहेत. आनंद मूर्ती विना हा आनंद निर्माण करता येत नसतो. वाजवतात टाळ्या, पण वाक्य न कळल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होतोय. टाळी वाजवण्याचा वैज्ञानिक हेतू असा आहे, टाळी वाजवल्यावर प्रत्येक पॉइंट दाबला जातो, ॲक्युप्रेशर होतं आणि पक्षाघाताचा अटॅक येत नाही, अंगावून वारं जात नाही. त्यामुळं टाळी वाजवायला हरकत नाही. हे विज्ञान आर्ट ऑफ लिव्हिंगच्या रविशंकरांना कळलं, हे रामदेव बाबांना कळलं, हे आपल्याला कळल्यावर हे टाळ्या देतात. जो करील माझ्या कीर्तनातील टाळ्यांची टाळाटाळी, मग काल्यानंतर यम त्यास कवटाळी. मी काल्यानंतर म्हणालोय. म्हणून मस्त आनंद द्यायचा, आनंद घ्यायचा, ऐश्वर्यात जगायचं. उगीच चुरगाळलेलं धोतर, मळकट्ट अंग, सुकलेला चेहरा म्हणजे वैराग्यवान, हे चुकीचं आहे. मस्त थाटात राहायचं, आनंदात. मला एका पत्रकाराने विचारलं, बसून कीर्तन का करता? मी मला नेत्यांच्या अशा अडचणीत ग्रामपंचायतीपासून केंद्रापर्यंत त्यांच्याच खुर्च्या त्यांना पुरत नाहीत, ते आम्हाला कधी देणार आहेत, म्हणून आमची खुर्ची आम्ही तयार करतो. ऐश्वर्य संपन्न जगायचं. नाथांच्याकडे विणा चांदीचा, चरणपादुका चांदीच्या, पंचपात्री सोन्याची. अरे ऐश्वर्य संपन्न. अंगठ्या, हिरे, माणिक, वैडूर्य, कुंडल, कवच, चोपदारांच्या काठ्या, बॅच सुद्धा चांदीचा.
नाही तर चोपदार म्हणलं की त्याला धरून आणावं लागतं म्हणपात आम्हाला. बघा ना त्याचं स्माईल, देखणं स्वरूप कसं आहे. अरे सिमल्याचं सफरचंद नाव असा देखणा पोरगा एकदम पटाक. माझं त्याच्याकडे जाण आहे आणि या परंपरेशी हा एकदम एकदम विनम्र आहे, स्वच्छ आहे. मी त्याच्याकडे गेलोय स्वतः, पुढे जाणार आहे. निफाड भागात गेलो की मला त्यांची आठवण होती. ऐश्वर्य संपन्न जीवन जगायचं, उगी कसं तरी काय. आमचे दत्तागुरु पोहेकर ब्राह्मण पण ऐश्वर्य संपन्न, टकाटक. म्हणजे जेवायला चांदीचं ताट, आम्ही लाकडी भांडे काढले, ते म्हणजे ठेवा हे घ्या. असा देणारा मनुष्य पाहिजे. अशी रत्न हिरे तुम्ही जोडली आहेत, त्यामुळे हाच काय हजारो सप्त्याला महाराष्ट्र तुमच्या बरोबर उभा राहील. केवळ पैठण नाही, त्रिंबक, आळंदी, देहू, सासवड, प्रत्येक तीर्थक्षेत्रात एक वार्षिक नारळी असा दिव्य व्हावा ही नाथांच्या चरणी माझी प्रार्थना आहे. 4 संप्रदाय सांगितलेत, 4 उपांग सांगितलेत तुम्हाला. मी जनी जनार्दनापर्यंत आलोय. विठो जनार्दन आहेत, ते शाक्त परंपरेतले. गोलटगाव नावाचं गाव आहे, ते कुंकू आडवं लावतात, त्यांना शिखा नाही, कुळानं विप्र आहेत, गादीवरती बसतात, जगदंबेची उपासना करतात. शाक्त परंपरा आहे. शाक्त, शैव, गाणपत्य, सौर्य या अनेकविध परंपरा. या परंपरेत दत्त परंपरेला अलौकिक महत्व आहे. कलौ चंडी विनायको कलौ दत्त विनायको असं सूत्र आहे. कलियुगात या देवता इफेक्टिव्ह आहेत, प्रभावी आहेत, आत्मकल्याण करणाऱ्या, बरं करणाऱ्या, फलदायी आहेत, संप्रेक्षण ऊर्जा देणाऱ्या, तेज समर्पित करणाऱ्या, चेतनत्व निर्माण करणाऱ्या. वन्ही तो चेतवावा रे, अग्नी मंद झाला की चेतना देणाऱ्या या सगळ्या देवता आहेत. आणि या देवता आपल्या परंपरेत मास्टर आहेत, प्रमुख आहेत, देखण्यात परमार्थ पथदर्शक आहेत. आणि त्या परमार्थ पथदर्शक परंपरेत आपली गुरु शिष्य परंपरा पाऊलवाट करते आहे, पाऊलवाट करते आहे. मी तर स्क्रिप्टच काढल्यात की आपल्या परंपरेत कुठे कोण कोण आहे, सध्या विराजमान कोण आहे, त्याची नावं घ्यायची, त्यांना ऊर्जा द्यायची, त्यांना प्रेरणा द्यायची, त्यांना जवळ घ्यायचं, पाठवून हात फिरवायचा, जवळ घ्यायचं. हे जवळ घेणं प्रकरण इतकं फलदायी आहे, एवढा आनंद देणार आहे. माझ्या जीवनात मला ब्रह्मसूत्र उमगलं नाही, मला उपनिषदांचे अर्थ कळले नाही, मला बृहत प्रस्थानत्रयाचा प्रकाश कळला नाही, परंतु मला एक कळलं, जाईल त्या माणसाला तू माझा आहे म्हटलं की तो आपल्यासाठी समर्पण करतो. ही भूमिका कळायला पाहिजे, लक्षात धरा तुम्ही. आज तुमच्या सगळ्यांच्या वंशजात योगीराजजी सगळ्यांना हवे का आहेत? रिस्पेक्ट देतात, जवळ घेतात. नाही तर मी मालक आहे, जरा तू बाजूला बस, नंतर तुला भेटेल, माझ्या विश्रांतीची वेळ आहे, मला जरा बरं वाटत नाही, अंगतापानं फणफणलेलंय. मग माझ्यासारखा कडवट असला की मी म्हणतो तू गेल्यावर मी भेटायला येतो. मठाचा, गादीचा, परंपरेचा माज असतो. माझी एवढी हिंमत कोणी लावणार नाही, लक्षात धरा तुम्ही. पण तो माज बाजूला ठेवून नाथांची शांती आणि विनम्रता आणि कधी कधी ताकदीचं शस्त्रास्त्र किल्ल्यावर त्यांनी परचक्र निरूपण पाठवलं, अशा क्षमता ज्यांच्या अंगीत ना, तोच या परंपरेचा आध्वर्यू. नेबळट नाही, भ्याड नाही, घाबरणार नाही. त्याला शास्त्रही कळलं पाहिजे आणि त्याला शस्त्रही कळलं पाहिजे. या 2 गोष्टी आहेत. संयमय असला पाहिजे, परखडपणे असलं पाहिजे आणि इन त्याला जवळ घेण्याची व्यापक भूमिका असली पाहिजे. एक वाक्य बोलू का? मला एकाने विचारलं धर्मांतर का होतात, मी त्याला उत्तर दिलं, धर्मात आणि माणसात अंतर वाढलं की धर्मांतर होतात. म्हणून ते अंतर नाथांनी वाढू दिलं नाही. भारुडं केली, भजनं केली, जेवायला गेले, पात्र निघाले, लेकराला कडेवर घेतलं, समतेचा संदेश दिला,
ऐक्यभाव प्रतिपादन केला. जगातल्या मीडिया तंत्रांनी डोक्यावर विचार घ्यावा नाथांचा, एवढा व्यापक विचार, आणि त्या विचारानं पछाडून या फळाचं काम आपण तीव्र गतीनं करतायत. मला अभंगावर तर बोलेलच, माझं नित्य जीवनाचं आहे, रोज माझं हे तोंडच आहे, माझा नित्याचा हा पाठच आहे. परंतु या भूमिका तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडणं फार गरजेचं आहे. एक संघ तुम्ही कधी मला सापडणार आहेत कल्पना करा तुम्ही. आम्ही तरी एका मुक्कामात कुठे आहोत? सध्या सगळा उत्पन्नाचा कालावधी मे पर्यंत आहे. 19 कोरोना आला आणि अधिक महिना आल्यामुळं चातुर्मासात 3 महिने आम्हाला थांबावं लागलं. अधिकात अधिकच नुकसान झाली. मग त्याची भर काढण्यासाठी या टोकाची त्या टोकाला जावं लागतं, यावं लागतं. मला एकाने विचारलं किती फिरणार आहेत? मी त्यांना म्हणालो धड परेपर्यंत धडपड करणार आहे. ही मराठी, मराठी कळणं अवघड आहे. मी तुम्हाला जर म्हणालो फॉर एक्झाम्पल सांगलीला येतेस का, नाथराय तत्वज्ञान तर मांडायचे, पण ऐका, सोप्या सरळ हृदयस्पर्श करणाऱ्या सोप्या साध्या सुटसुटीत मराठी भाषेत ओवी, अभंग, गवळण, भारुड मांडत असायचे. नाथांच्या एवढं वाङ्मय कृपया क्षमस्व अन्य संतांचं प्रदीर्घ नाही. नाथांच्या एवढी डायरेक्ट शंकराचार्यांच्याकडं दृष्टी अन्यांची कोणाची नाही. ज्ञानोबराय बोलताना असं म्हणाले, व्यासांचा मागोवा घेतू आणि भाष्यकारांते या अनुनाशिकानं 42 वर्ष संप्रदायात शंका समाधान झालं. मग डेफिनेटली पक्के शंकराचार्य तेच का, यावर अजूनही समीक्षा आणि भांडणं चर्चा चालू आहेत अजूनही. तुकोबाराय असं म्हणाले, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या, पण एक्झॅक्ट नेमक्या कोणत्या आचार्या याबद्दल साशंक समाज अजूनही आहे. पठाडे महाराजांचे मोठे उपकार की त्यांनी त्यावरती काही भावना व्यक्त केली आणि ती कॅसेट समाजापर्यंत पोहोचली. परंतु दृष्टी आणि अंगुली हा निर्देश डायरेक्ट जगाच्या पाठीवर वारकरी परंपरेत एकाच संतांनी ताकद केली, आणि त्या संताचं नाव आहे शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज. आता बंधू शंकरू जो ग्रंथार्थ विवेक चतुरू, सांडुनी कर्मठतेचा विचारू, प्रज्ञाद्य न करू प्रकटाला, मठामनाय निर्मिले शिष्योपशिष्य शोधिले, महावाक्यासी बोधिले तो हा शंकरू. एवढी डायरेक्ट ताकद कुणी लावली नाही. अद्वैत वेदांत सिद्धांत, प्रमेय आणि मायावाद आणि शांकरी तत्वज्ञान हस्तामलकात दिसतंय, आनंदलहरी दिसतंय. वेदांत प्रमेय प्रक्रियेच्या हरिपाठातल्या सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया नाकीनं येतंय अर्थसंगती लावताना. एवढा प्रभाव. एकादश स्कंद टीका, त्याचं नाव ग्रंथ कौस्तुभ, फार अवघड व्याख्या केल्या. भाती सर्वेषु वेदेषु, अवघड आहे. पण महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना समाजाला कळावं म्हणून एकनाथ महाराज म्हणाले फार अवघडात जाऊ नका. भागवत म्हणजे काय सोपं सांगतो. मंथोणी वेदशास्त्रार्थ व्यासे केले महाभारत, त्या महाभारताचा मतितार्थ श्रीमत भागवत हरिलीला. सोपं काम. भागवत म्हणजे काय? हरीच्या लीला ज्याच्यात ओतल्यात, गायल्यात, प्रविष्ट आहेत आणि बदल घडवतात, त्या ग्रंथाचं नाव भागवत. सोपी व्याख्या, सोपी व्याख्या. आपल्याकडं उपक्रम उपसंहार करताना कैसी समचिरणीची आरंभ आणि सांगतेला भानुदास एकनाथ अनिवार्य अशा प्रकाराचं आहे. जा कुठेही, कीर्तन कुठे असू द्या, माझं एकही कीर्तन असं नाही की प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी मी नमनाचा श्लोक म्हणत नाही. समाज जिथे प्रदीर्घ असेल, मंडप भरलेला असेल, उत्तुंग, इथे श्री भानुदास महाराजांचं भजन, नाथांचं भजन मी घेतो. घ्यायलाच पाहिजे. आमच्या अमृतनाथ मठात ही परंपरा आहे. ऊर्ध्व पुंड्र आणि उभा बुक्का परंपरा आहे. तिकडे पनवेल, रायगड, ठाणा, कुठपर्यंत विदर्भ, मध्य प्रदेश, कर्नाटक,
आंध्रा, तमिळ, गुजरात, मी जाऊन आलोय स्वतः, त्या स्थानाला पाहून आलोय. शिलालेख, फोटोग्राफ्स, झेरॉक्स, प्रती, स्क्रिप्ट, ग्रंथ, माहिती या सगळ्या मी स्वतः मिळवल्यात माझ्या वैयक्तिक पर्सनल आनंदासाठी. मी यतिधर्म जरी स्वीकारला आणि करकमला दंड माझ्या असला तर या परंपरेच्या प्रति माझ्या अंतःकरणात जो ओलावा आहे तो कायमच आहे, तो कायमच आहे. पूर्वाश्रमीचा पुत्र आला तर ऊर्ध्व पुंड्र बुक्का तुमच्या हाताने लावायचा. त्याचं कारण आहे धर्मशास्त्रात पंचसंस्कार प्रतिपादन केलेले आहेत. त्या पंचसंस्कारापैकी एक संस्कार ज्या परंपरेचा होतो ती परंपरा अखंड अव्याहत परिच्छिन्न चालू राहत असते. म्हणून एकनाथ महाराजांना पैठण तीर्थक्षेत्रात गोदेचं स्नान झालं, आचमन झालं, आन्निक झालं आणि नाथराय आपल्या वाड्यात जाताना जसे तुकोबारायांच्या ध्रुवचातक मंडळातले टाळकरी 14 तसे तुकोबारायांच्या परंपरेतले पटशिष्य, मग ते श्रीधर असतील, गावबा महाराज असतील, हरिपंडित महाराज असतील, दंडवत स्वामी असतील, नरहरी महाराज असतील, उदाहरणार्थ हे सगळे एकत्र आले आणि एकत्र येऊन नाथरायांना प्रार्थना केली. शंकराचार्यांची परंपरा नारायणम पद्मभवम वशिष्ठम शक्तींच तत्पुत्र पराशरंच व्यासम शुकम गौडपादम महंतम ही परंपरा आहे. आदिनाथ गुरु ज्ञानोबारायची परंपरा आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ तुकोबारायांची परंपरा आहे. येणाऱ्या काळातल्या उपासकांना, साधकांना आपला नियम देण्यासाठी आपली गुरु शिष्य परंपरा काय प्रतिपादन करावी असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा हसत मुखानं, स्माईल करीत, अत्यंत आनंदानं, कंटाळवाणं न होता आन्निक पूजा आटोपल्यावर शांतीब्रह्म एकनाथ महाराज उत्तरी अंगावर टाकून पळी भांड हातात घेऊन वाड्याच्या बाहेर आले आणि सगळ्यांना म्हणाले, आज रात्री कथेला तुम्ही या. मी कथा करत नाही, कथा श्रीहरी माझ्याकडनं करून घेतो आणि त्या कथेत तुम्ही सगळेजण या, तुमची व्यथा दुरुस्त होईल. आणि भावना तुमची मला कळली आहे, आपली गुरु शिष्य परंपरा तुम्हाला मी प्रतिपादन करतो. नाथांना अभंग स्फुरला आणि स्फुरलेला अभंग त्यांनी अभंग वृत्तात बांधला. काही अभंग समांतर न्यासाचे आहेत, काही अभंग चौकड आहेत, काही अभंग अभोगी आहेत. अभंगाचं अंग, अभंगाचं तोंड, अभंगाचं लिंग, अभंगाच्या जाती आणि अभंगाच्या स्वरिताचे आघात याला म्हणायचं काव्य विज्ञान. भाषा विस्तार आणि भाषा विज्ञान या प्रकरणात भाषा विज्ञानाच्या चौकटीत हा अभंग पाहत असताना हा समांतर न्यासाचा अभंग आहे. आणि या समांतर न्यासाच्या अभंगात स्वरित आहेत. जसं वेदाला दात्त, उदात्त, अनुदात्त प्रचूर स्वर आहेत, पदक्रम, जटाघन, माला आहेत, ध्वज आहे, तसं अभंगाच्या जाती आहेत. आणि अभंगाच्या कुठल्या अक्षरावरती आघात करायचा त्याला संगीतात म्हणतात सम आणि व्याकरणात म्हणतात आघात. आघात म्हणजे जोर देणे. जोर देऊन एकनाथ महाराज सगळ्यांना बोलवतात, सांगतात ऐका, मी बाहू वर करून सांगतो, हात वर करून सांगतो, स्वर द्या. आपली परंपरा काय ते सांगतो. आदि नारायण साराचे ते सार, आदि नारायण साराचे ते सार, आदि नारायण साराचे ते सार, आकेला उपकार ब्रह्मदेवा, आकेला उपकार ब्रह्मदेवा, आदि नारायण साराचे ते सार, आदि नारायण साराचे ते सार, आदि नारायण साराचे ते
ब्रह्मदेवा केला उपकार ब्रह्मदेवा केला उपकार ब्रह्मदेवा केला उपकार हे आपल्या परंपरा आहेत. ओंगळवाण्या चाली आपल्याकडे नाही. आणि तू का म्हणे माझे बावळट कोणीकडचे ह्या परंपरा आहेत का आपल्या? ओढून ताणून वजनदार ऐश्वर्य संपन्न देखण्या एवढं सांगू का तुम्हाला मी? इथे 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 रग लागली पाहिजे. आणि उच्चैर घोषै ही उच्च स्वरात आकाशातल्या ब्रह्मसत्तेला पाहात वारकरी प्रमाण म्हणतात. आणि त्यातला आनंद वेगळा आहे. इथं उगीच म्हणायचं नाही आदि नारायण. झोपते ना लोक. अंकुश भाऊ बरोबर आहे की नाही? या परंपरा आहेत आपल्या.